अंत अस्ति प्रारंभ भाग 2 या लेखक वैभव ढोस लिखित पुस्तकातील 12वा पाठ पैसा महत्वाचा आहेच याचा उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहोत. पैसा आपल्या जीवनाच्या मार्गदर्शनावर कसा प्रभाव टाकतो हे खूप स्पष्ट आहे. ज्या व्यक्तीकडे पुरेसा पैसा आहे ती व्यक्ती अनेक गोष्टींमध्ये स्वायत्त असते. ती व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आपल्या जीवनाची दिशा ठरवू शकते. आपण जिथे जाशील, कोणत्या क्षेत्रात काम कराल, कोणते निर्णय घेऊ याचे अंतिम प्रमाण पैसा ठरतो. तुम्ही कारकिर्दीची दिशा ठरवताना ज्या प्रकारच्या जीवनशैलीला तसं निवडताना तुम्हाला आर्थिक साधनांची आवश्यकता असते. हे साधन तुमच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आणि त्या स्वप्नांच्या मागे उभं राहण्यासाठी आवश्यक आहे. ज्यांना आर्थिक संसाधनं नाहीत त्यांना त्यांच्या निर्णयांवर बाह्य दबाव येतो. तुमच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला जे मिळवायला हवं ते मिळवण्यासाठी त्याच्याच ठरवलेल्या मार्गांवर चालावं लागतं. कधीकधी तुम्ही स्वतंत्र होऊन आपली मर्जी सांगू इच्छिता, पण आर्थिक बाबी तुमच्यावर बंधनं घालतात. अशा परिस्थितीत तुम्ही कधीही खरे स्वातंत्र्य अनुभवू शकत नाही. म्हणूनच पैसा हे केवळ भौतिक संपत्तीच नाही, तर स्वातंत्र्याचं एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्यावर तुमचं आयुष्य आधारलेलं असतं. तुम्ही जर तुमचं कार्य सुरू केलं आणि तुमच्याकडे आर्थिक साधनं असली तर तुम्हाला ते कार्य संपूर्णपणे स्वातंत्र्याने करू शकता. पैसा तोडणाऱ्या अडचणींवर मात करणारा ठरतो. तुमचं जीवन केवळ जबाबदाऱ्यांचं आणि कामाचं न राहता ते तुमच्या पसंती आणि स्वप्नांच्या अनुरूप रूपांतरित होतं. स्वातंत्र्याची खरी कल्पना म्हणजे तुमचं जीवन तुमच्याच मार्गावर चालवणं. तसं होण्यासाठी तुमच्याकडे योग्य साधन असली पाहिजेत. पैसा त्या साधनांचा सर्वात महत्त्वाचा हिस्सा आहे. त्याचा उपयोग तुम्हाला स्वातंत्र्याच्या आणखी जवळ नेतो. तुम्ही कोणते निर्णय घ्याल, कोणत्या पद्धतीने आपला वेळ आणि संसाधनांचा वापर कराल यावर तुमच्या स्वातंत्र्याचं अंतिम रूप निर्धारित होतं. पैसा केवळ जगण्याचा दर्जा उंचावत नाही, तर ते आपल्याला जास्त आवडलेल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता आणि संधी देखील देतं. तुमचं करिअर आणि त्याच्या आघाडीवर पैसा अत्यंत प्रभावी भूमिका निभावतो. तुमचं कार्य सुरू करताना तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो मार्ग फक्त तुमच्या मेहनतीवरच नाही, तर त्याच्या मागे असलेल्या आर्थिक मागणीवरही अवलंबून आहे. कधीकधी काही निर्णय आणि संधी फक्त पैशाच्या आधारावरच उपलब्ध होतात. तुमच्या कुटुंबाचं आणि आयुष्यातल्या इतर बाबींचं व्यवस्थापन, हवं तसं जीवन जगण्याची स्वातंत्र्य हे सर्व पैशावर आधारलेलं असतं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुमचं आर्थिक स्वास्थ्य सर्वोत्तम असायला हवं. पैसा केवळ आवश्यकतांची पूर्तता करत नाही, तर तो तुमच्या भविष्याच्या स्वप्नांना आणि ध्येयांना आकार देतो. तुम्ही आपल्या जीवनात सर्वोत्कृष्ट निर्णय घेऊ शकता, कारण पैसा तुमचं कार्य स्वायत्तपणे चालवण्याची आणि तुम्ही आवडलेल्या गोष्टींमध्ये मनसोक्त गुंतण्याची संधी देतो. हेच स्वातंत्र्य आहे. आर्थिक स्थिरता
आणि स्वातंत्र्याची खरी ग्वाही आहे. जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो तेव्हा तुमचं मन शांत असतं. तुम्ही साक्षात्कार कराल की स्वातंत्र्य खरे तर आंतरिक शांती आहे आणि ती शांती तुम्हाला फक्त आर्थिक स्थिरतेतून मिळते. पैशावर अवलंबून न राहता त्याचा योग्य वापर तुम्हाला त्याचे खरे महत्त्व समजून घेण्याची संधी देतो. पैशात एक प्रचंड सामर्थ्य आहे. ते तुमचं आयुष्य संपूर्णपणे रूपांतरित करण्याची ताकद आहे. हे सामर्थ्य मिळवून तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वातंत्र्याची नवी दृष्टी विकसित करा आणि स्वावलंबी बनून आपल्या भविष्यात नवा सूर्य उगवा. पैसा आणि समाजातील स्थान. पैसा आणि समाजातील स्थान हे एकमेकांशी अत्यंत घट्टपणे जोडलेले आहे. ज्या समाजात आपलं अस्तित्व असतं तिथे आपलं स्थान आणि प्रतिष्ठा त्या समाजाच्या किमान आर्थिक आधारावर ठरवली जात असते. समाजाचा प्रत्येक गट त्या गटाची विचारसरणी, जीवनशैली आणि समाजातील लोकांशी असलेली कनेक्शन्स सर्व काही पैसा असण्यावर अवलंबून असतं. असं नाही की समाजात तुमचं स्थान केवळ तुमच्या पैशावर अवलंबून असतं. पण अनेक वेळा पैशाचा अभाव तुम्हाला अनेक गोष्टीत मागे ठेवू शकतो. पैसा असणे हे तुमचं सामाजिक वर्तन आणि सहवास यावर प्रभाव टाकतं. उदाहरणार्थ, समाजातील उच्च दर्जाच्या गटामध्ये स्थान मिळवण्यासाठी त्या गटाशी संबंधित असलेली सामाजिक कनेक्शन्स असणंही महत्त्वाचं असतं. पैशामुळेच तुम्हाला त्या गटात प्रवेश मिळू शकतो आणि तुम्हाला समाजातील इतर मोठ्या व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळू शकते. पैसा केवळ एक आर्थिक साधन असत नाही, तर तो एक सामाजिक साधन देखील ठरतो. तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्हाला इतर लोकांची कदर मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचा पुरवठा मिळतो. पैसा हे समाजात एक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आवश्यक असू शकतं. हे तुम्हाला नवा दृष्टिकोन देतं. जीवनातील मोठ्या संधींमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सक्षम करतं. एखाद्या व्यक्तीला समाजात उत्तम स्थान मिळवायचं असेल तर पैसा त्याच्या करिअरला एक गती देतो. त्याच्या खरेदी शक्तीच्या माध्यमातून त्याच्या घरात किंवा व्यवसायात एक महत्त्वाची स्थिरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे समाजाच्या विविध स्तरांवर तुमचं स्थान जोखलं जातं. हे असं जगतं जिथे पैसा नुसतं मोलाचं नाही, तर त्याची क्षमता प्रत्येक गोष्टीमध्ये झळकते. परंतु लक्षात घ्या की पैसा मिळवणे आणि उच्च समाजात स्थान मिळवणे हे तुमचं मूल्य ठरवण्यासाठी नाही. समाजातील स्थान महत्त्वाचं असलं तरी ते तुमच्या गुण, कार्यप्रदर्शन आणि आदर्शांवर आधारित असायला हवं. पैसा केवळ समाजाच्या पातळीवर तुमचं स्थान निश्चित करतो, पण तुमचं व्यक्तिमत्व आणि जीवनदृष्टीत ठरलेली मूल्य ही नेहमी महत्त्वाची असतात.